पाठीमागे जे इतकं प्रचंड पाणी आहे याचं कारण असं आहे की याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आणि याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही इथल्या लोकप्रतिनिधींनी। भुयारी मार्गाचे जे पाणी जाण्याचे आउटलेट्स असतात ते आउटलेट्सचं कामच इथं झालेलं नाहीये आणि त्यामुळं हे भयानक त्रास इथल्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। नाही, या खड्ड्यामध्ये गाडी आहे, असा चाऱ्या सवट गेली, ईदभर जागा नाही सर तिथून जायला याला। जरासा गजरा लागला की तिकडे त्याच्यामध्ये अजाबात गाडी पडली, अशी खड्ड्यामध्ये गाडी गेली, तिकडून पुन्हा माणसाने 10-12 माणसाने वरी काढली ओढून। पण इथल्या माजी मुख्यमंत्र्यांना हा समस्या ही आणि इथल्या अडचणी बघायला वेळ नसल्यामुळं आज ही परिस्थिती आहे। आपण पाहत आहे की पुढं इथं एकही गाडी व्यवस्थित जाऊ शकत नाहीये। आता इथंच गुडघे इतकं पाणी जवळजवळ झालेलं आहे, याच्या पुढं मांड्या इतकं पाणी आहे, जाता येत नाहीये। दवाखान्यातल्या पेशंटनं कशा प्रकारे जायचं, विद्यार्थ्यांना तर जाता येत नाहीये आणि वरून रेल्वे पटरीची डबल लाईन गेलेली आहे। लहान विद्यार्थी आता अत्यंत जीव धोक्यामध्ये घालून चिमुकल्या पायांनी चिखलामधनं रस्ता शोधत त्या रेल्वे पटरीवरनं जात आहेत। आमचं म्हणणं आहे तर चांगला जरासा रस्ता करा, ठीक आहे, खालून ते पाणी आहे ना ते काढून टाका। विकास विकास म्हणताय, भोकर मतदारसंघाचा विकास हरवला आहे। भोकर मतदारसंघ पूर्ण भकास आणि बकाल अवस्थेमध्ये आहे।